नमस्कार, मी कृष्णा मुळे आणि आज आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत की आपलं कमी केलेलं वजन का वाढतं. का बरं ते रिगेन होतं. ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही न्यूट्रिशन घ्या, तुम्ही जिम जॉईन करा, तुम्ही योगा करा, तुम्ही कार्डिओ वर्कआउट करा आणि बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर तुमचं वजन परत वाढवायला सुरुवात होतं. तर हे वजन का वाढतं, हे बायोलॉजिकल मेकॅनिझम आपल्याला आपल्या बॉडीचं समजून घ्यायचं आहे आणि हे आपण कसं टाळू शकतो. जे आपण वजन कमी केले ते कसं मेंटेन करू शकतो आणि ते कसं वाढतं वजन आपण कसं टाळू शकतो. तर हे विषयाबद्दल आपण आज इथे चर्चा करणार आहोत. तरी हा व्हिडिओ तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्या बॉडीमध्ये आपण जेवढ्या कॅलरी इनटेक करतो तेवढ्या जर डेली यूज झाल्या तर आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा स्टोरेज राहत नाही आणि एक्स्ट्रा स्टोरेज नसलं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये फॅट सेल तयार होत नाही. फॅट सेल तयार झाल्या नाही तर आपल्या बॉडीचं वेट गेन होत नाही. ही सगळ्यात मोठी कन्सेप्ट. त्यासाठी एक्झाम्पल, जर 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 6 महिन्याचा जर वेट लॉस कोर्स करत असाल, कुठे त्या जिममध्ये करत असाल, डायटिशियनचा डाएट प्लॅन फॉलो करत असाल, कार्डिओ वर्कआउट करत असाल, योगा करत असाल, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही ते 1, 2, 3 महिने करतात. म्हणजे त्या 2-3 महिन्यामध्ये तुमच्या बॉडीमधल्या खूप जास्त कॅलरीज बर्न होतात. डेली तुम्ही इनटेक करतात. एक्झाम्पल, आपल्या ह्युमनला डेली 1500 कॅलरीज इनटेक करावा लागतात, बरोबर. तर त्यापेक्षा जर तुम्ही जास्त इनटेक केले तर तुमचं वेट वाढायला सुरुवात होतं. याचं कारण असं आहे की तुम्ही त्या कॅलरीज बर्न करू शकत नाही. आपल्या डेली वर्किंगमध्ये आपण एवढ्या कॅलरी बर्न करत नाही जेवढ्या आपण इनटेक करतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण वेट लॉस केलेलं वेट गेन परत होतं. तर आपण मार्केटमधला कोणताही डाएट प्लॅन फॉलो करा, कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट घ्या, असा कोणताही प्रोडक्ट आत्तापर्यंत बनलेला नाही की तुमचं वेट लॉस झालेलं परत गेन होणार नाही. त्यामुळे ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. वेट लॉस केल्यानंतर आपल्याला डाएट फॉलो करणं 100% गरजेचं असतं. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण जेव्हा वेट लॉस करतो तेव्हा आपण बहुतेक 70% लोक न्यूट्रिशनने वेट लॉस करतात, 20% लोक डाएटनं वेट लॉस करतात, 10% लोक फिजिकल वर्कआउटने वेट लॉस करतात. तर ही गोष्ट समजून घ्या. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये वेट लॉस करताय, तुम्ही कोणत्या पद्धतीनं वेट लॉस करताय. जर तुम्ही न्यूट्रिशनने वेट लॉस करताय तर तुम्हाला सडनली न्यूट्रिशन बंद केल्यानंतर तुमचं वेट लॉस वाढणं हे साहजिकच आहे. तुम्ही जर डाएट प्लॅनने जर वेट लॉस करताय आणि तुम्ही जर सडनली 2-3 महिन्यानंतर तुमचं वेट लॉस झाल्यानंतर डाएट प्लॅन करताय म्हणजेच तुमचं वेट गेन होणं हे पण एक साहजिकच गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर वर्कआउट करताय, जिम करताय, कार्डिओ करताय, योगा करताय आणि तुम्ही वेट लॉस केल्यानंतर जर सडनली त्या गोष्टी बंद केल्या तर तुमचं वेट लॉस झालेलं गेन होणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. हे आपल्या बॉडीचं मेकॅनिझम आहे. बॉडीमध्ये जेवढे चेंजेस डेली होतात त्यानुसार आपली बॉडी काम करते. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन आहे ते आपल्या बॉडीतले हार्मोन गुड न्यूट्रिशनमधून चालू झाल्यावर ॲक्टिवेट होते. तुम्ही वर्कआउट करायला सुरुवात केली तेव्हा ॲक्टिवेट होते आणि हे ॲक्टिवेट झालेले हार्मोन आपली बॉडी मेंटेन करते. तुम्ही जर वेट लॉस करायला सुरुवात केली नसेल तर वेट लॉस करायला सुरुवात करा, कारण हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम झालेला आहे आणि बहुतेक भविष्यामध्ये याच्यामध्ये खूप साऱ्या तुम्हाला आजार संभवण्याची शक्यता आहे. तरी पण तुमच्या आसपास जर एक चांगला फिटनेस ट्रेनर किंवा डायटिशियन असेल तर तुम्ही त्याच्या सल्ल्याने वेट लॉस करा आणि तो डाएट प्लॅन मेंटेन करा. जर तुम्ही एखादं वर्कआउट करत असाल तर फक्त तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करताय किंवा डाएट प्लॅन करताय ही एकदम चुकीची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या शरीराला एक चांगली सवय लावता आणि ती काही दिवसानंतर तुमचं शरीर चांगलं झाल्यानंतर ते बंद करता. हे तुमच्या शरीराला सहन होत नाही, त्यामुळं ते रिॲक्शन द्यायला सुरुवात करतं. एक्झाम्पल, तुम्ही जर डेली डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही वेट लॉस केल्यानंतरही एक नॉर्मल डाएट फॉलो करा.
तुम्ही भले वेट लॉस डाएट फॉलो करत नाही, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही एक नॉर्मल डाएट फॉलो करा. अंदाधुंद खाण्याची पद्धत वापरू नका. ह्या गोष्टीमुळे तुमचं कमी झालेलं वजन परत वाढतं आणि तुम्हाला ओबेसिटीमध्ये रूपांतर करतं. वेट लॉस केल्यानंतर समजून घ्या की तुमच्या बॉडीला किती कॅलरीची गरज आहे. जेवढ्या कॅलरीची गरज आहे आपल्याला तेवढ्याच इंटेक करायचं आहे. हे तुम्हाला एका डायटिशियनकडून समजू शकतं. तुमच्या डेली वर्कवरती समजू शकतं. तुमच्या हातामध्ये स्मार्ट वॉच आहे, तर ती किती स्टेप चालले त्याच्यावरती तुम्हाला काउंट करून देते. त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता आपल्याला एवढ्या स्टेपमध्ये किती कॅलरीज लागतात, किती बर्न होतात. त्यानंतर आपलं जे घरातलं काम आहे किंवा जे ऑफिसचं काम आहे, बाहेरचं काम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टोटल कॅलरीज किती लागतात आणि तेवढ्या पद्धतीनं आपल्याला त्या इंटेक करायच्या आहे. आणि जर तुम्ही तेवढ्या कॅलरी इंटेक केल्या तर तुमचं वेट एकदम मेंटेन राहील. जर ही गोष्ट तुम्ही जर फॉलो नाही केली तर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, तुमचं हल्ली 1 महिन्यानंतर परत वेट गेन व्हायला सुरुवात होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे डाएट प्लॅन फॉलो करताय, जे वर्कआउट करताय ते कंटिन्यू करा, ब्रेक करू नका. ब्रेक जर केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम जाणार. प्रकारे छोट्या छोट्या माहिती फिटनेस टिप्ससाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.